नमस्कार मंडळी, आज आपण इथे तोंडाची चव वाढवणारा आणि वर्षभर टिकणारा असा तोंडी लावण्याचा एक झणझणीत प्रकार केलेला आहे, तो म्हणजे रंजका. त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी 1.5 किलो लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. या लाल मिरच्या की नाही स्वच्छ मी पहिल्यांदा देठ काढायच्या अगोदर धुवून घेतल्या. धुतल्यानंतर याची सगळी देठं काढून घेतली आणि कोरड्या अशा पुसून घेतलेल्या आहेत. रात्रभर मी एका कॉटनच्या कपड्यावरती ह्या अशा ठेवलेल्या, म्हणजे सकाळपर्यंत अगदी कोरड्या झालेल्या आहेत. ह्याच्यात पाण्याचा अजिबात अंश नाही आहे. त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये मी 2 चमचे जिरे घातलेले आहेत. जिरे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत. जिरे इथे हलकेसे भाजून घेतलेले आहेत आणि त्यामध्येच आता मी 1.5 चमचा मेथीदाणा घातलेला आहे. मेथीदाणा पण आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. लगेचच गॅस बंद करायचा, कारण जास्त मेथीदाणा भाजला गेला तर त्याची चव ही कडवट अशी येते. आता इथे गॅस बंद केला आहे आणि हे जिन्नस थंड करून घेऊया. तोपर्यंत एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि या तेलामध्ये लाल मिरच्या सगळ्या घालायच्यात आणि मिरच्या आपल्याला इथे भाजून घ्यायच्यात. म्हणजे ह्याच्यामध्ये काही जर पाण्याचा अंश असेल ना तर तो सगळा निघून जातो आणि अशा या तेलावरती भाजून घेतल्यामुळे की नाही आपला रंजका वर्षभर टिकतो आणि चवही अगदी अप्रतिम अशी या रंजकाची येते. आपल्याला जेवणामध्ये तोंडी लावण्याचा काहीतरी प्रकार हवा असतो, त्यावेळेला हा रंजका तोंडाची चव अगदी मस्त वाढवतो. आता ह्याप्रमाणे मी सगळ्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत अशा तेलावरती आणि सगळ्या एका परातीमध्ये काढून घ्यायच्या आणि पूर्णपणे या थंड करून घ्यायच्या. सगळ्या मिरच्या इथे भाजून झालेल्या आहेत आणि परातीमध्ये इथे तुम्ही बघू शकता थंड करण्यासाठी ठेवलेले आहेत. आता आपण जे जिरे आणि मेथीदाणा भाजून घेतलेला आहे तो पण पूर्णपणे थंड झालेला आहे. मिक्सरमधनं याची थोडीशी हलकीशी भरड पण अशी बारीक पावडर करून घ्यायची. हे बघा, या प्रकारे मी याची पावडर करून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी 6 लिंबू घेतलेले आहेत रंजकामध्ये घालण्यासाठी. लिंबामुळे आपल्या रंजकाला चव अप्रतिम अशी येते. आता मिक्सरचा एक परत जार घेतला. त्याच्यामध्ये की नाही ह्या मिरच्या थंड झालेल्या चिरून घ्यायच्यात किंवा आपल्या ह्या प्रकारे मी आता कात्रीनेच कट करून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मी आता पाऊण वाटी एकूण खडेमीठ घेतलेलं आहे. ह्याच्यातलं आता अर्धं खडेमीठ इथे मी घालते आहे. आपल्याला इथे रंजकासाठी खडेमीठच घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये जिरे आणि मेथीदाण्याची जी पावडर आपण करून ठेवलेली आहे ती 2 चमचे घालायची आणि त्यानंतर इथे 3 लिंबाचा रस घालायचा आहे. या प्रकारे आता मी लिंबाचा रस इथे घालते आहे. लिंबाच्या रसामुळे आपल्या या रंजकाला अप्रतिम चव येते आणि त्याचबरोबर लिंबाचा रस हा प्रिझर्वेटिव्हचं पण काम करतो. त्याच्यामुळे आपला हा रंजका वर्षभर व्यवस्थित टिकतो. आता इथे मी 3 लिंबाचा रस घातलेला आहे. आता मिक्सरमधनं हे चांगलं ग्राइंड करून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता मी हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि आपला इथे छान रंजका तयार झालेला आहे. याच प्रकारे दुसरी बॅचसुद्धा मी मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतली आणि 2 बॅचमध्ये मी ह्या सगळ्या मिरच्या ग्राइंड करून घेतलेल्या आहेत. आता या रंजकाला आपण फोडणी देणार आहोत. त्यासाठी म्हणून कढई गॅसवरती गरम करून घेतली. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल कडकडीत असं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1.5 चमचा मोहरी घातली. मोहरी पण छान तडतडली आहे. त्याच्यानंतर 1.5 चमचा मी इथे जिरे घातलेले आहेत आणि 1 चमचा होईल एवढं हिंगाची पावडर घातली. हिंग इथे जरा जास्त घालायचा, म्हणजे की नाही टेस्ट खूप छान येते आणि हिंगाचा वास आपल्या रंजकाला छान लागतो. फोडणीमध्ये सगळं हिंग असा मिक्स करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. आणि गॅस इथे आता बंद केलेला आहे आणि त्यामध्ये एक अर्धा चमचा मी हळद घातली आहे. गॅस बंद केल्यानंतर घालायचा, म्हणजे हळद की नाही आपली करपत नाही. आता ही मस्त आपली इथे फोडणी तयार झालेली आहे. पण या फोडणीत लगेच रंजका घालायचा नाही. पूर्णपणे ही फोडणी ना थंड होऊ द्यायची. थंड पूर्ण झाल्यानंतरच याच्यामध्ये हा जो मिरचीचा आपण ठेचा करून घेतलेला आहे, म्हणजे जो रंजका केलेला आहे तो सगळा घालायचा. आता मी हे रात्रभर अशीच फोडणी ठेवलेली. पूर्ण थंड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी याच्यामध्ये हा मिरचीचा ठेचा पूर्णपणे घातलेला आहे आणि ह्या फोडणी सगळा मिक्स करून घ्यायचा. याप्रमाणे केलं ना की आपला जो रंजका आहे ना तो वर्षभर व्यवस्थित टिकतो. तुम्ही 3-4 महिने तर सहज हा टिकवू शकताच, पण तुम्हाला जर जास्त दिवस हा रंजका टिकवायचा असेल तर तुम्ही हा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि आपण ह्याच्यामध्ये जे खडे मीठ वापरलेलं आहे ना त्याच्यामुळे हा रंजका बरेच दिवस टिकतो.
मी 2 बॅचमध्ये हे मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे. एका बॅचमध्ये अर्धा वाटी खडे मीठ घातलं आणि उरलेलं अर्धा वाटी खडे मीठ आहे ना ते दुसऱ्या बॅचमध्ये घातलं आणि उरलेले 3 लिंबूसुद्धा त्याच्यामध्ये पिळले. त्याच्यामुळे की नाही आपल्याला ह्या रंजकासाठी 1 वाटी खडे मीठ लागलं होतं. त्याचबरोबर 6 लिंबाचा रस इथे मी घातलेला आहे. तुम्ही जरा ह्याच्यापेक्षा जास्तसुद्धा घालू शकता. त्याच्यामुळे अजून जराशी आंबट आणि खारट अशी चव जी असते की नाही ती या रंजकाला छान लागते आणि त्याच्यामुळे मिरच्या खूप तिखट अगदी लागत नाहीत. आपण लिंबाचा रस घातल्यामुळे त्या छान मुरतात अगदी. आणि जसं हे रंजक अजून जास्त मुरेल ना तशी त्याची चव खूप छान वाढत जाते. मस्त आता हे फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. जेवणातला हा तोंडी लावण्याचा प्रकार तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आता हे सगळं आपण बरणीमध्ये भरून घेणार आहे. रंजका भरताना काचेची बरणी अगदी कोरडी स्वच्छ असणं गरजेचं आहे. पाण्याचा त्याला अजिबात अंश असता कामा नाही. खालच्या बाजूला मीठ घालायचं आणि मग रंजका त्याच्यामध्ये भरायचा आणि पूर्ण भरून झाल्यानंतर वरच्या बाजूला पुन्हा त्याच्यावरती मीठ थोडं घालायचं, बारीक मीठ घालायचं, म्हणजे की नाही हा रंजका व्यवस्थित टिकतो, त्याला वरतून बुरशी अजिबात येत नाही. आता मी सगळा रंजका हा बरणीमध्ये भरून घेतलेला आहे. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.